येथे उपस्थित आहात, उत्साहवर्धन करीत आहात, यासाठी प्रथम आपले आभार मानते आणि आपल्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून माझ्या चिंतनाला सुरुवात करते. सध्या आपण भगवान श्री गोपाल कृष्णांनी दोहलेल्या उपनिषद रूपी गायींच्या गीता रूपी दुधावरची साय पुरुषोत्तम योगाच्या स्वाध्यायाच्या निमित्ताने गेले 8 दिवस सेवन करीत आहोत. आज या साईचा 9वा घास आपण सेवन करणार आहोत. आपल्या लक्षात आले असेलच, आदरणीय आचार्य सुनील काका यांनी मला पुरुषोत्तम योगाचा 9वा श्लोक स्वाध्याय म्हणून चिंतनासाठी दिला आहे. श्रोत्रैचक्षुस्पर्शनञ्च रसनङ्घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. साधा सोपा सरळ अर्थ, ज्याला आपण वाच्यार्थ म्हणू, तो असा आहे. हा जीवात्मा शरीरामध्ये राहून पंच ज्ञानेंद्रिये आणि मन यांच्या आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो. इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायची आहे की ज्ञानेंद्रिय असो, कर्मेंद्रिय असो की मन असो, जीवात्मा यांच्या सहाय्याने शब्दस्पर्शादींचा उपभोग घेतो. याचाच अर्थ केवळ स्थूल इंद्रियांच्या आणि मनाच्या सहाय्याने उपभोग घेता येतो असे नाही, तर प्रत्येक विषयाचा उपभोग घेताना त्या त्या इंद्रियाच्या मागे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. पुढील चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करून पुढे जाते. 1. जीवभावातून आत्मभावात जाण्यासाठी देहबुद्धी ते आत्मबुद्धी करता यावी, यासाठी आपल्या सनातन वैदिक हिंदू संस्कृतीची अध्यात्मशास्त्र आणि श्री गुरु ही आम्हाला दिलेली अनमोल देणगी आहे. त्याचा आम्ही साधकांनी भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. आपण सर्व तो करीतही आहोत. 2. शास्त्र, श्री गुरु यांच्यावर अढळ निष्ठा आणि विश्वास हवा. म्हणजे श्री गुरूंनी दिलेल्या साधनावर श्रेष्ठ, कनिष्ठ अशा शंका किंवा तर्कवितर्क न करता ते स्वीकारावे, अन्यथा साधकाचे फार मोठे नुकसान होते याची खुणगाठ बांधावी. या संबंधात तुकोबांचा च्या अभंगाचे एक चरण आठवले. बहु अतिशय खोटा, तर्के होती बहुवाटा. तर्क केल्याने बुद्धीला अनेक फाटे फुटतात. त्यामुळे साधनाविषयी संशय निर्माण होऊन गोंधळलेला साधक साध्यापर्यंत म्हणजेच ध्येयापर्यंत म्हणजेच ब्रह्मानुभवापर्यंत पोचू शकत नाही, जे इथे जमा असलेल्या आपल्या सगळ्यांचं ध्येय आहे. आचार्य सुनील काकांची एक ओवी फार बोलकी आहे, जी श्री गुरुवर श्रद्धा आणि शरणागती कशी असावी याचे वर्णन करते. श्री गुरु वचनी विश्वास, तीच श्रद्धा हमखास, श्री गुरु चरणी निवास, अखंडत्वे. श्रीराम. गुरु साक्षात परब्रह्म असलेले श्री गुरु शिष्याचा पारमार्थिक अधिकार ओळखतात व त्याच्यासाठी नाम, भक्ती, ज्ञान, ध्यान यापैकी जे योग्य असेल ते साधन त्याला देतात. अधिकार तैसा करीती उपदेश किंवा साहेबार तितको देऊ ओझे याची त्यांना जाण असते. हे मी माझ्या मनाने अजिबात सांगत नाहीये. तुकोबांचा तसा अभंगच आहे. अधिकार तैसा दावियाला मार्ग, चालता मग हे कळव येते. निशंक मनाने त्या मार्गावर चालले की हे किती बरोबर आहे हे लक्षात येते. आज चिंतनात जेव्हा जेव्हा जीव शब्द येईल तेव्हा तो 84 लक्ष योनींपैकी फक्त नरदेह आहे हे विसरायचे नाही. कारण फक्त आणि फक्त याच नरदेहात भगवंताला, परमेश्वराला म्हणजेच ज्याने हा निर्माण केला त्याला जाणण्याची सोय आहे. नरदेहाच्या उत्पत्तीची आख्यायिका सर्वांना माहिती आहे म्हणून मी सांगत नाही. जो जीव याची देही याची डोळा त्या परमेश्वराला ब्रह्मस्वरूपाला जाणतो त्याचा निरदेह कृतार्थ होतो. अशा या जंतुनाम नरजन्म दुर्लभतः बद्दल आपण आज बोलणार आहोत. कारण शतजन्म कोटी सुकृते पुण्येर्विना लभ्यते. अशा प्रकारे शतजन्म कोटी पुण्य केल्याने प्राप्त झालेला हा नरदेह व्यर्थ जाऊ द्यायचा नाहीये,
मोक्ष प्राप्त करायचा आहे, यासाठी हा अभ्यास आहे. जीव, ब्रह्म, आत्मा या सर्व अध्यात्मशास्त्रांनी तयार केलेल्या संकल्पना आहेत, जेणेकरून आमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा. त्यांना चॅलेंज न करता होय म्हणायचं आणि त्यांचा पुरेपूर उपयोग करून जीव ब्रह्मत्याचा अनुभव घ्यायचा. आम्ही सर्व खूप भाग्यवान आहोत, कारण आम्हाला मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय प्राप्त झालेला आहे. मनुष्यत्व, नरदेह प्राप्ती, त्याबद्दल आत्ताच आपण विचार केला. मुमुक्षत्व, परमेश्वराला, ब्रह्मस्वरूपाला जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण होणे. त्यामुळेच आज आपण गीतेचा स्वाध्याय करण्यासाठी येथे जमलो आहोत. महापुरुष संश्रय, ब्रह्मस्वरूपाची ओळख आणि अनुभव करून देणाऱ्या सद्गुरूंची प्राप्ती होणे. अनुग्रह काळी ब्रह्मरूपतेची जी स्लाइड म्हणजे क्षणिक अनुभव त्यांनी करून दिला, तो अनुभव दृढतेने यावा यासाठी ते मला साधन देतात आणि परोपरीने मार्गदर्शन करतात. याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा मला बघता यावा अशी माझी इच्छा असावी. शिष्यानी श्रीगुरूंनी जशी सांगितली अगदी तशीच साधना केली तर साधक ब्रह्मरूप होतो, यात तिळमात्र शंका नसते. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, हे तर सद्गुरूंचे ब्रीद आहे. साधकाचे सातत्याचे अविश्रांत आणि प्रामाणिक प्रयत्न सद्गुरूंच्या नजरेतून अजिबात सुटत नाही. योग्य वेळ येताच कृपा कटाक्षाच्या किरणे मोह समुद्राचे आटणे हे होऊन जाते. याची वाट पाहावी लागत नाही. सद्गुरु प्राप्तीनंतर साधकाने टंगळमंगळ न करता करावी तातडी परमार्थाची हे धोरण ठेवावे. ज्याने त्याने या तातडीसाठी आपले स्वतःचे असे काम वेगाचे गणित मांडावे असे काका नेहमी सांगतात. इथे एक कबुलू देऊ इच्छिते. मी माझ्या अनुग्रहानंतर 4-5 वर्षे टंगळमंगळ केलेली आहे. असो, योग्य साधना करूनही ब्रह्मानुभव याला जो वेळ लागतो, याचे मुख्य कारण जन्मोजन्मी आमच्यावर मी देह आहे, जग सत्य आहे, यदृष्टम तत्सत्यम, मी करता भोगता, हे जे कुसंस्कार झालेले आहेत आणि ते इतके घट्ट झालेले आहेत की ते पुसून नवीन संस्कार अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरहा, हे शास्त्राचे नवीन वेळ लागणारच. तुकाराम महाराज आम्हाला धीर द्यायला उभे आहेत. खूप दयाळू, कैसी कळवळ्याची जाती करीती राभाविण प्रीती, याचा पदोपदी अनुभव येतो. एक शेवटचा मुद्दा, सद्गुरू कोणाला म्हणावे? आले की हो समर्थ आपला दासबोध हातात घेऊन मदतीला. काय म्हणतात ते? जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी, तो सद्गुरू. अज्ञानामुळे ब्रह्मानुभवापासून दूर झालेल्या अनाथ शिष्याला जे सनाथ करतात ते सद्गुरू. फोडुनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. बाहेर मिळताच आम्ही सनाथ होतो. अशा प्रकारे सद्गुरु कृपेने जीवभाव, देहतादात्म्य, भेदाभेद, कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी अज्ञानरूपी ढग दूर झाले की ज्ञानरूपी सूर्य आपल्या तेजाने तेथे प्रकाशित झालेलाच असतो. त्याला प्रगट करावे लागत नाही, कोठून आणावेही लागत नाही. आतापर्यंत मी जी काही 8-10 मुद्दे आपल्या समोर मांडले, ते ज्यांना जन्मापासून अध्यात्माचा वारसा किंवा बैठक मिळाली आहे अशा भाग्यवान साधकांसाठी नसून, हे मुद्दे मुख्यत्वे करून जे माझ्यासारखे म्हणजे ज्यांना अध्यात्माची साधी एबीसीडी सुद्धा माहित नाही त्यांच्यासाठी होते. आता आपण अभागी आहोत असं अजिबात समजू नका, कारण आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे आणि आम्ही या मार्गावर मार्गक्रमण करीत आहोत, हेही एक भाग्याचेच लक्षण आहे. माफ करा हा, आपला खरंच खूप वेळ घेतला. आता आजच्या श्लोकाची संगती लावून संगती 7 आणि 8 क्रमांकाच्या श्लोकाशी लावते
आणि त्यानंतर 9व्या श्लोकाकडे वळते. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अर्थात हा जीवात्मा या प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनासह 6 इंद्रियांचे आकर्षण करतो, याचाच अर्थ त्यांचे नियंत्रण करतो. जीव हा आपल्या वास्तव ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे स्वतःच्या देहालाच आत्मा समजतो. देहाचे जन्म मरण ते माझे समजतो. इंद्रिय माझीच आहेत असेही भ्रमाने समजतो. हे असे मानून तो शब्दादी स्पर्शादी जे विषय आहेत त्यांचा भोग घेतो. घट्ट देह तादात्म्यामुळे स्वतःला कर्ता भोगता समजतो आणि सुख दुःखाची द्वंद्वे भोगतो. वास्तविक जीवात्मा हा देहेंद्रिय अंतःकरण यापासून वेगळा आहे, अलिप्त आहे, हे मूळ अज्ञानी साधकाल लोक जाणतच नाही. परंतु जे ज्ञानी आहेत किंवा साधकावस्थेत आहेत असे जे आहेत ते जीव किंवा जीवात्मा हा देहादी संघातापासून भिन्न आहे हे निश्चयाने जाणतो. त्याची गल्लत होत नाही. मन आणि इंद्रिय यांच्याद्वारे जीव प्रत्यक्ष क्रिया करतो. ईश्वर कर्विता आहे हे आपण जाणतोच. सकल करणे जगदीशा असे आपण नेहमीच म्हणतो. आता या कर्त्या जीवाने कर्वित्या ईश्वराची उपासना करून मी अकर्ता ब्रह्म किंवा आत्मा आहे हे जाणून स्वतः कृतकृत्य व्हायचे आहे. केलेल्या सर्व बऱ्या वाईट कर्मांची फळे जीव या जन्मी किंवा पुढील जन्मी सुख दुःखाच्या रूपाने भोगतो. याचाच अर्थ जर मला सुखरूप व्हायचे असेल तर माझी कर्मे वासनेच्या कामनेच्या आहारी जाऊन होता कामा नयेत. मला ती कर्मे विचारपूर्वक करायला पाहिजे. माझ्या 10 इंद्रिये आणि मन यांचे नियंत्रण मला करताच आले पाहिजे. कारण ये यथा माम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम. ईश्वर सुद्धा जीवाच्या कर्मानुसार त्याला पुढची गती देतो. ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. आजन्म सत्वगुणात स्थिर असलेले लोक ऊर्ध्वलोकात म्हणजे स्वर्ग ब्रह्मलोकात जातात. रजोगुणात स्थिर असलेले मध्य म्हणजे मृत्यूलोकात जातात. निकृष्ट गुण स्वभावात स्थिर झालेले तमोगुणी लोक अधोलोकात म्हणजे नरक लोकात जातात. हाच विचार 8व्या श्लोकातही मांडलेला आहे. शरीरं यद् वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहैत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशयात. देहाचा व इंद्रियांचा स्वामी असलेला जीव ज्यावेळी पहिल्या शरीरातून निघून जातो त्यावेळी वासना शरीर म्हणजे लिंगदेह हे उदान वायूवर आरूढ होऊन पुढील शरीरात तो प्रवेश करतो. वासना शरीर म्हणजे मनासह सर्व इंद्रिये जीव दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. जीवात्मा किती सहजतेने जुने वस्त्र सोडून नवे वस्त्र धारण करतो याचे वर्णन भगवंतांनी वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति व नवानि देहि या श्लोकात केलेलेच आहे. ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीराचा त्याग करून दुसरी नवीन शरीरे ग्रहण करतो धारण करतो. जीव मनासह त्या शरीराशी तादात्म्य पावतो. आज इथे बसलेल्या कोणालाही पुढच्या जन्मात मध्ये तिष्ठत राहायचे नाहीये, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रात अडकायचे नाही हे नक्की आहे. तसेच नरकात किंवा तिर्यक योनीतही पुढचा जन्म नको आहे. स्वर्गात गेल्यानंतरही पुण्याचं क्रेडिट बॅलन्स संपलं की मृत्यूलोकात यावंच लागते. कारण क्षीणे पुण्य मर्त्य लोकोम विशंती. याचाच अर्थ स्वर्गही नको. मग काय हवंय ज्याच्यासाठी हा अभ्यास? मला याच जन्मात मुक्ती हवी आहे, म्हणून एवढा आटापिटा. डॉक्टर काका म्हणतात हे सर्व विचार देह पडल्यानंतर जीवात्म्याचे काय होते हे सांगणारे आहेत. हा सर्व झाला उधारीचा परमार्थ. मला असा उधारीचा परमार्थ
अर्थ नको असा निश्चय मी करावा. डॉक्टर काका सांगतात, हा अभ्यास याच जन्मात आहे त्या परिस्थितीत आहे त्या वेळात मोक्ष मिळवण्यासाठी आहे. देह ठेवायची वेळ कधी येईल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे याच जन्मात आत्तापासूनच ते प्रयत्न करायला पाहिजेत आणि ते प्रयत्न प्रामाणिकही असायला हवेत. डॉक्टर काकांनी आमच्यासाठी मोक्षाची व्याख्या फार सोपी केलेली आहे. काय म्हणतात ते? सुखरूप व्हावे, सुखरूपतेत जगावे, त्यातच हे शरीर व जग सोडून द्यावे. श्री राहुल भानेगावकरांनी यासाठी सुंदर उपाय सांगितला आहे. 0% कंप्लेंट फ्री जीवन, 0 चॉईस लेवलवर जीवन जगता येणे आणि लीस्ट रेजिस्टन्स असलेले जीवन जगणे. हे ते उपाय याने सुखरूप होण्यास मदत होते. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे हे 8व्या श्लोकाचे तात्पर्य आहे. याचाच अर्थ जर चालू जन्मातच या वासनांचा कामनांचा नाश केला तर पुढच्या जन्माची गरजच पडणार नाही. मोक्ष किंवा जीवन मुक्ती मिळेल. आता ही वासना कोठे वास करते, ती कोणाच्या आश्रयाने राहते, तिचा नाश कसा करायचा हे सर्व जाणावे लागेल. भगवंतांनी हे सर्व कर्मयोगाच्या माध्यमातून आम्हाला आधीच सांगितले आहे. काय म्हणतात भगवंत? इंद्रिये, मन आणि बुद्धी हे कामरूपी शत्रूचे निवासस्थान, आश्रयस्थान आहे असे म्हटले जाते. काम या तिघांच्या सहाय्याने ज्ञानाला आच्छादित करून जीवाला मोहात पडतो. ज्ञान जीवाजवळ म्हणजे आत्मतत्व त्याच्याजवळ आहेच, पण हे जे आहेत हे त्यावर आवरण घालतात आणि आवरण घातल्यामुळे जीवाला ते कळत नाही. हे अर्जुना, मग तू काय कर? तू प्रथम इंद्रियांना वश करून आपल्या ताब्यात घे. ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापींचा, कामरूपी पापी जे आहेत त्यांचा निश्चयपूर्वक नाश कर. जे अर्जुनाला करायचंय तेच मलाही करायचंय, कारण अर्जुन आमचा प्रतिनिधी आहे गीतेसाठी. आज माझे चिंतन बहिरंग साधनेवर म्हणजे जप, तप, माळा, तीर्थयात्रा, पारायणे इत्यादींवर आधारलेले नसून इंद्रियांचे वैचारिक रीतीने नियंत्रण करून मला याच जन्मात जो मोक्ष हवा आहे त्यासाठी त्यांना कसे तयार करायचे यावर असणार आहे. वेळही थोडाच आहे, काम भरपूर करावे लागणार आहे. बहिरंग साधनासाठी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते. शिवाय माझ्या साधनेने इतरांना त्रासही होऊ शकतो. आता जर मी घरी भजन करीत बसले तर इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो. व्रतवैकल्य करणे देखील बरेचदा अडचणीचे होऊन बसते. शिवाय या साधनांनी जीव ब्रह्मत्व मिळणार नाही असे शास्त्रही सांगते. ही सर्व साधना सहाय्यकारी किंवा वैचारिक साधनेसाठी मला इन्स्पायर करणारी आहे. पण अस्सल साधना ही वैचारिक साधना असल्यामुळे ती माझ्या चंचल मनाला विचाराने स्थिर करून नंतर पुढे आत्मचिंतनाकडे नेण्यास मदत करणारी ठरते. तर सांगायचा मुद्दा असा की निदिध्यासन हा शब्द नजरेसमोर ठेवून मी हे चिंतन मांडते आहे. आता खऱ्या अर्थाने निदिध्यासनाला सुरुवात होणार. कळतं पण वळत नाही, म्हणजे जेव्हा आपण निदिध्यासन करू शकत नाही तेव्हा या म्हणीचं प्रत्यंतर आपल्याला वारंवार येतं. थिअरी पाठ असली तरी प्रॅक्टिकल जमेल की नाही यात शंकाच असते. पुढे जाण्यापूर्वी माझी शिवगडला झालेली फजिती सांगते. डॉक्टर काकांनी गीता अभ्यासाला दिली, त्याला जवळजवळ 1.5-2 महिने झालेले होते. कसा चालू आहे अभ्यास? ठीक आहे काका. किती श्लोकांचा अभ्यास झाला? काका, जवळजवळ 60 श्लोकांचा अभ्यास झाला. पण काका, एक अडचण आहे हो. 60 श्लोकांचा अर्थ तर थोडा थोडा कळलाय, पण 10ही श्लोक पाठ नाही झाले तो. तुला पाठ करायला कोणी सांगितले? मी सांगितले? मी बघतच राहिले. ते म्हणाले, 60 श्लोकांपैकी किती श्लोक तू टिपून काढलेस किंवा मार्क केलेस? एकही श्लोक मार्क केलेला नव्हता. ब्लँक चेहरा घेऊन त्यांच्याकडे पाहत होते. तेव्हा ते म्हणाले, मी गीतेचा अभ्यास कसा करावा हे आधीच सांगितले आहे.
तुझे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. आता विचार कर मी पुन्हा काय सांगतोय ते. गीतेचे गीत गात राहा. तू पाठ करायचा प्रयत्न केलास. या वयात पाठ होणार नाही हे मलाही माहित होतं. त्यामुळे मी त्याच्यावर भरच दिला नव्हता. पुढे मी काय सांगतो? अर्थ त्याचा पाहत राहा. 60 लोकांचा अर्थही तू समजावून घेतलास. थिअरी पूर्ण केलीस. अर्थानुसार वागत राहा. हे कधी करणार? थिअरीचं रूपांतर प्रॅक्टिकल मध्ये कधी करणार? आणि जर असं केलं नाहीस तर मग जे जगणे सतरूप चिद्रूप व आनंदरूप कधी होणार? म्हणजे अशा प्रकारे जर का तू गीतेचा अभ्यास केला नाहीस आणि आनंदरूपतेची स्वप्न पाहिलीस तर ते कसं शक्य आहे? हेच ते मला सांगत होते. अर्थानुसार वागून जीवन आनंदरूप करणे हा गीतेचा अभ्यास, हेच गीतेचे निदिध्यासन. आणि म्हणूनच गीतेला प्रस्थानत्रयीतील निदिध्यासनाचा ग्रंथ म्हणतात. कारण आम्हाला आमचं जीवन बदलायचंय. आता आपल्याही लक्षात आले असेल, निदिध्यासन हे काही सोपे काम नाही. लख प्रकाश पडला डोक्यात. परमार्थाच्या किंवा गीतेचा अभ्यास म्हणजे पाठांतर, प्रवचनाची तयारी करणे नाही, तर परमार्थासाठी योग्य असे बदल स्वतःच्या वागण्या बोलण्यात, आहार विहारात, विचारांमध्ये घडवून आणणे. आता परमार्थ करू इच्छिणाऱ्या साधकाजवळ कोणता अधिकार किंवा कोणती पारमार्थिक संपत्ती असणे गरजेचे आहे, नसल्यास ती कशी कमवता येईल याचा विचार करू. आणि मग आपल्या ओवीकडे वळूया. सर्वात प्रथम साधक साधन चतुष्टय संपन्न हवा. हवा ठीक आहे, पण जन्मतः कोणीच नसतो. पण ही संपत्ती कमावता येते. परमार्थ शास्त्रात अशी एकही गोष्ट नाही जी प्रयत्नांनी कमवता येत नाही. आपल्याला माहिती आहे प्रयत्नांती परमेश्वर किंवा केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, ही सगळी सुभाषित आपण शाळेतच शिकलेलो आहोत. साधन चतुष्टयातील 4 मुख्य घटक, त्याचे उपघटक हे सर्व अंतःकरणाशी म्हणजे मुख्यत्वे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्याशी निगडीत असतात. इंद्रियांचा दमाशी म्हणजे दमाचा इंद्रियांशी संबंध येतो, पण जास्तीत जास्त संबंध आमच्या अंतःकरणाशीच आहे या साधनेचा. वैराग्य, आसक्ती नसणे, मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तो एक नित्य संन्यासी जाण. यात मुख्यत्वे करून स्वतःच्या देहावरील प्रेम आणि देह संबंधितावरील आसक्ती किंवा ममत्व कमी करत करत शून्य लेवलवर आणावे लागते. उच्च बंदाताईंच्या पायाच्या स्थितीकडे पाहिले आणि त्या आमच्यासाठी कष्ट घेत जे कष्ट घेतात त्याकडे नीट पाहिले तर लक्षात येते देहाचे दुःख विसरून आम्हाला कार्य करता येते. म्हणजे देहाबद्दल वैराग्य अंगी येते आणि आमचा देहावरच्या प्रेमाचा ओढा किंवा देहादी विषयांवरचा आधी आमचा जो ओढा आहे तो आम्ही भगवंताकडे वळवला तर वैराग्य सहज सोप्या रीतीने साधता येते. दम साधण्यासाठी हा एक उपाय आहे. एकनाथ महाराज सांगतात, इंद्रिये कोंडावी नलगती, सहजे राहे विषयासक्ती, एवढे सामर्थ्य हरिभक्ती, जाण निश्चिती नृपया. वैराग्याचे महत्व समर्थ अशा शब्दात सांगा. वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नये. म्हणजे वैराग्य कमावण्याची मोठी जबाबदारी मला पार पाडायची आहे, ही ओवी जाणून माझ्या लक्षात आलं, कारण मला परमार्थ माझं परम कल्याण करून घ्यायचं आहे. आता विवेक, मनाला वैचारिक साधन करून आवरणे. समाधी षटकातील शम साधण्यास विवेक अत्यंत उपयुक्त आहे. विवेकाला साधकाचे डोळेही म्हणतात, कारण जगाकडे परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी तसेच अनुसंधानाच्या योग्य पद्धतीची निवड विवेकाने करता येते. आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, जडचेतन विवेक, नित्यानित्य विवेक असे विवेकाचे अनेक प्रकार आहेत. या वैचारिक साधनाबद्दल बरेच काही सांगता येईल, पण वेळेअभावी आवर्त घेते. मुमुक्षुत्व याबद्दल विचार आपला आधीच करून झालेला आहे. आता साधन चतुष्टयातील अतिशय महत्वाच्या घटकाचा विचार करू.
क्रिकेटमध्ये जसे लास्ट बॉलवर 5 रन हवे असतील तर षटकाराशिवाय गत्यंतर नसते, अगदी तसेच या घटकाशिवाय समाधी षटकाशिवाय परमार्थात एक पाऊलही चालणे अशक्य आहे. परमार्थात अनेक साधना आहेत, त्यात हे समाधी षटक अत्यंत महत्वाचे आहे. ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणताही असो, नामसाधना, ध्यानसाधना, ज्ञानसाधना, या षटकाराशिवाय म्हणजे समाधी षटकाशिवाय त्या सगळ्या साधना पंगू आहेत. तेव्हापासून मी षटकार या शब्दाचा उच्चार करते आहे. म्हणजेच आता मी ज्या साधनांबद्दल बोलणार आहे, समाधी षटक, त्यात 6 साधनांचा समावेश आहे आणि या एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे, म्हणजे जसं काही एकाची सावली दुसरी असं असल्यामुळे त्यांना एका हेडिंग खाली, एका शीर्षकाखाली समाधी षटक म्हणून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा हे घटक येतात. आता आपण बघूया शम. शांत होणे, प्रयत्नाने शांत करणे ही साधना म्हणजे परमार्थाला प्रतिकूल असलेल्या विषयांपासून मनाला आवरणे, मन त्याला शांत करणे यासाठी उपयोगी आहे. मनाला आवरणे हे फार मोठे जिकरीचे काम आहे. त्याचा विचार आजच्या श्लोकाचे चिंतन करताना पाहू. दम, इंद्रियांना आवरणे. आपण परमार्थाच्या दृष्टीने विचार करीत असल्याने अध्यात्माला निषिद्ध विषयांपासून इंद्रियांना आवरणे. उपरम, मुळात इच्छाच न होणे किंवा अंतःकरणात वृत्तीच न उठणे म्हणजे उपरम. अंतःकरणात वृत्तीच उठू नये असे वळण अंतःकरणाला लावणे या साधनेत अपेक्षित आहे. ऐकायला आणि जमायला जरा कठीण वाटत असली तरी शमधम साधायला लागल्यावर हे हळूहळू शक्य होते. श्रद्धा, परमार्थाचा भक्कम पाया. याशिवाय परमार्थाची इबारत उभीच राहू शकत नाही. संत, श्रीगुरु, शास्त्र यावर 100% श्रद्धा, 100% विश्वास, 0.001% विश्वास कमी असलेलं इथे अजिबात चालत नाही. इथे राऊंड ऑफचा प्रश्नच येत नाही. 100% म्हणजे 100% विश्वास हवा, त्यालाच श्रद्धा म्हणायचं, अन्यथा ती श्रद्धाच नाही. आणि त्याप्रमाणे आचरण करणे हा त्या श्रद्धेचा मूळ हेतू आहे. आपल्या 9व्या श्लोकाचे चिंतन अजून व्हायचे आहे, हे मी अजिबात विसरलेले नाही. समाधान, सर्वश्रुत व्याख्या अंतःकरण वृत्तीचे सम्यक आधार म्हणजे समाधान. हा शब्द खूप परिचयाचा आहे, पण आपल्याला खरंच समाधानाचा अनुभव येतो का, आपण समाधानी होतो का, याचा ज्याच्या त्याने विचार करावा. तितिक्षा, तसे पाहिले तर समाधान आणि तितिक्षेमध्ये बरेच साम्य आहे. साधनेचे बरेच टप्पे पार केले किंवा शमदम, उपरमस इत्यादी साधना साधल्या असतील तर तितिक्षा या साधनापर्यंत पोचता येते. तितिक्षेची साधना करताना मी खरंच आस्तिक आहे का याचा कस लागतो. आस्तिक भाव असणे म्हणजे ईश्वर आहे आणि तोच करता करविता आहे यावर खरी श्रद्धा असणे. तितिक्षेमध्ये संपूर्ण ईश्वर शरणागती आहे. हे जमले तरच मग आम्हाला तुकाराम महाराजांचा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हा अभंग किंवा हे वचन म्हणण्याचा अधिकार येतो. तोपर्यंत हा अधिकार आम्हाला नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींनी सुखी दुःखी होणारे आम्ही हा श्लोक त्या तितिक्षेचा ची साधना अंगी मुरवल्याशिवाय आम्ही हा श्लोक म्हणू शकत नाही. असा हा पारमार्थिक अधिकार मला मिळवायचा आहे हा निश्चय करूनच साधून चतुष्टय अंतर्गत येणाऱ्या सर्व साधना करून मला माझ्या अंतिम ध्येयापर्यंत पोचायचे आहे. गीतेचा अभ्यास करताना मला याच जन्मी मुक्त व्हायचं आहे हा माझा ठेका असावा. काका म्हणतात तसा मोक्ष मिळवायचा आहे हा ठेका अजिबात सोडायचा नाही. माझ्या उरलेल्या जीवनाचं ते बॅकग्राऊंड म्युझिक असावं. आता आजचा श्लोक काय सांगतो याचा पुन्हा एकदा विचार करू. श्लोकात जरी ज्ञानेंद्रियांचा आणि मनाचा उल्लेख केलेला असला तरी आपण त्यात 5 कर्मेंद्रियांचा देखील समावेश करू. अशा प्रकारे
10 इंद्रिये आणि मन यांच्या साह्याने अशा प्रकारे जीव या 10 इंद्रिये आणि मन यांच्या साह्याने उपभोग घेतो. पण तो भोग अधिष्ठाना वाचून शक्य होत नाही. याचाच अर्थ या सर्व प्रक्रियेत जीवात्म्याची म्हणजेच अधिष्ठानाची भूमिका नियामकाची म्हणजे नियंत्रण करणाऱ्याची आहे. सर्व इंद्रिये आणि मन जीवात्म्याच्या अधीन आहे. आता शरीर, आत्मा, इंद्रिय या सर्वांबद्दल बोलताना कठश्रुती काय सांगते ते बघूया. आत्मानैरथि विद्धि शरीरैरथमेव तु बुद्धिं तु सार्थि विद्धि मनः प्रगहमेव च. आमच्या शरीररूपी रथाचा आत्मा म्हणजे जीवात्मा हा रथी, बुद्धी हा सारथी व मन हाच लगाम आहे. रथ चालवताना लगामाचे किती महत्व असते हे सांगायलाच नकोच. या इंद्रियाबाबत श्रुती काय म्हणते ते आता बघू. पुढच्या एका मंत्रात श्रुती सांगते, इंद्रिय हे त्या रथाचे घोडे आहेत. त्यांचे विषय हे त्या इंद्रियरूपी घोड्यांचे मार्ग आहेत. आता इंद्रिय व मन यांचा समुच्चय म्हणजे जीवात्मा. हे घोडे किंवा ही इंद्रिये नेहमी आपापल्या विषयातच प्रवृत्त होतात, म्हणजेच आपल्या ठरलेल्या मार्गाने चालतात. इतर इंद्रियांच्या मार्गात ढवळाढवळ करत नाहीत. कान ऐकण्याचेच काम करतात. कितीही काहीही विपत्ती आली तरी कान जेवतही नाहीत, बोलतही नाही. हे एक बरे आहे, नाहीतर बिचारा त्या मनाला ओव्हरटाईम करावा लागला असता. आणि आम्ही कसे आहोत? दुसऱ्याच्या कामात लुडबुड करण्याचा आमचा उत्साह कधी कधी पाहण्यासारखा असतो. म्हणजे नको तिथे लुडबुड करणे हा आमचा सहज स्वभाव झालेला आहे. आम्हाला माहित आहे, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. याचाच अर्थ आम्हाला जी इंद्रिये मिळाली आहेत ती कशी असतील तर स्वभावतः वासनापूर्तीसाठी आपल्या विषयांकडे धाव घेणारी असतील. हेच तर आम्हाला कठोपनिषदांमध्येही सांगितलं आहे. स्वयंभू अशा परमात्म्याने म्हणजे अनेकदा बोलताना आपण ब्रह्मदेवाने असेही म्हणतो, आपली इंद्रिये स्वभावतः बहिर्मुख म्हणजे बाह्य विषय ग्रहण करणारी बनविली आहे. साहजिकच जीव सुखासाठी, वासनापूर्तीसाठी बाहेरच पाहतो. त्यामुळे अंतर्यामी असलेल्या सुखरूप आत्मस्वरूपास पाहू शकत नाही. आता इथून पुढे इंद्रिय निग्रह आणि समाधी षटकाचा रोल सुरू होतो. ज्याने तीव्र मुमुक्षत्वाची कास धरून इंद्रिये नियंत्रित करून अंतर्मुख केली आहेत, तोच अंतर्यामी असलेल्या आत्मस्वरूपात जाणू शकतो, पाहू शकतो. असा एखादाच धैर्यवान व्यक्ती त्या प्रत्यगात्म स्वरूपाला जाणतो आणि मुक्त होतो. परत एकदा आठवूया, मी गीतेचा अभ्यास का करते आहे? आठवलं, मला मोक्ष पाहिजे. या जन्मात मिळालेला हा नरदेह टाकून देण्याची किंवा मृत्यूची घडी जेव्हा जवळ येईल त्यामुळे माझी एकही वासना शिल्लक असता कामा नये असे मला व्हायचे आहे. म्हणजे त्या जिथे लपून बसलेल्या आहेत तिथून त्यांना बाहेर काढून हाकलून दिले पाहिजे, नाहीतर त्यांचा नाश तरी करायला पाहिजे. पुढे जाण्यापूर्वी एकदा 8वा श्लोक आम्हाला काय सांगतो ते बघू. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयासी वायुर्गंधानि वाशयात्. यात आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा हा आहे की जीवात्मा ज्या शरीराला सोडून जातो त्यातून मनासह इंद्रियांना घेऊन म्हणजे लिंगदेहाला घेऊन पुन्हा जे नवीन शरीर प्राप्त करतो त्यामध्ये जाऊन तादात्म्य पावतो. नवा जन्म जुन्या संस्कारांना घेऊनच होतो. म्हणजेच देहत्याग समयी इंद्रिय आणि मनामध्ये ज्याप्रमाणे वासना असतील, राजसिक, तामसिक, सात्विक, त्याप्रमाणे पुढची गती किंवा पुढचा जन्म कोणत्या योनीत होणार ते ठरणार. ही तर त्या ईश्वराचीच व्यवस्था आहे, म्हणजे त्याच्यात मला काहीच करायचं नाहीये. हा श्लोक वाचून मलाच काय आपल्या सर्वांनाही यातून केवढा मोठा दिलासा मिळाला आहे हे लक्षात आलं का? दिलासाच, म्हणजे फक्त हा दिलासा आहे. माझे प्रयत्न याच जन्मात मुक्त होण्यासाठीच असायला हवेत.
या जन्मी जीवन मुक्त, तरी पण जर या जन्मी जीवन मुक्त न होता आलं तर हे सर्व कष्ट वाया गेले का असे समजून निराशा येऊ नये म्हणून फक्त या श्लोकाचा हा अर्थ काढायचा. याने साधनेची गती खुंटता कामा नये याकडे पूर्ण लक्ष असलं पाहिजे माझं. या जन्मात जे जे अध्यात्माचा हा अभ्यास करत आहेत त्यांच्या राजसिक तामसिक वासना हळूहळू कमी व परमार्थाला उपयुक्त अशा सद्वासना वाढू लागतील. मरण समयी जर सद्वासनांचे प्रमाण जास्त असेल तर मला पुढील जन्म मनुष्य योनीत मिळण्याचे भाग्य वाढले की हो, पर्सेंटेज वाढलं. तेही भगवंताच्या ईश्वरी सत्तेत, म्हणजे असं काही नाही की सत्ता मोडून असं काही करावं लागलं. आणि कशातही ढवळावळव न करता केवळ माझी सात्विक वासना सद्वासना ज्याला आम्ही संवादी वासना म्हणू ती मी वृद्धिंगत व्हावी याचे प्रयत्न केले. आता माझी जबाबदारी आणखी वाढली. सद्गुरूंनी दिलेली साधना नामस्मरण इत्यादी द्वारा मला माझ्या सद्वासनांना बलवान करायचे आहेत. त्यासाठी वासना कामना जिथे लपून बसलेल्या असतात त्या इंद्रिय आणि मनावर मला माझं लक्ष केंद्रित करायचं आहे. या योगे नरजन्म तोही परमार्थाला पोषक असा उत्तम कुळात मिळेल याची व्यवस्था माझी मलाच करायची आहे. कोणीही माझ्यासाठी ते काम करणार नाहीये. याचाच अर्थ साधना करताना माझी जबाबदारी वाढली. कामनापूर्तीसाठी मनाला आणि इंद्रियांना मोकाट न सोडता त्यांना योग्य वळण लावणे. त्यांच्या व्यापारावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी शमदमासारख्या वैचारिक साधनाची विवेक वैराग्य अंगी बाणवून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आलीच. आणखी एक मुख्य गोष्ट ही की हे वैचारिक साधन घरातील इतर व्यक्तींच्या दैनंदिन व्यवहारात अडचण आणत नसल्यामुळे त्यांची कटकट त्यांचा विरोध असण्याची शक्यताच नसणार. बरेचदा तर माझी काही साधना चालू आहे याचा कोणाला थांगपत्ताही नसतो. इंद्रिये दुसऱ्या इंद्रियांच्या विषयात लुडबुड ढवळाढवळ करीत नाहीत हे आत्ताच आपण पाहिले. मी वानप्रस्थात प्रवेश केलेला आहे त्यामुळे घरात ज्यांचा गृहस्थाश्रम चालू आहे त्यात मी ढवळाढवळ करू नये हे मला कळतं. मी ती ढवळाढवळ करीत नसल्यामुळे तेही खुश मीही खुश. मला साधण्याला हवी ती शांती विनासायास मिळाली. डोळ्यांना चष्मा लागतो तेव्हा ते कानाला हळूच विचारतात, अरे बाबा यांना जरा टेकायला मदत करशील का, म्हणजे मला नीट दिसेल लिहिता वाचता येईल. कान हो म्हणतो. अगदी तसेच घरात कोणी सल्ला मागितला, आपल्याला त्यातलं काही कळत असेल सल्ला द्यायचा. त्यांनी मानला तरी ठीक, नाही मानला तरी ठीक, दोन्ही वेळा रामकृष्ण हरी म्हणून सोडून द्यायचं. याने काय होतं तेही खुश होतात. मीही मध्ये मध्ये करून स्वतःची शोभा करून घेतली नाही त्यामुळे माझाही अपमान होत नाही. मीही खुश आणि आनंदी राहतो. म्हणजे पुन्हा काय, घरातलं वातावरण माझ्या साधनेसाठी पोषक ठेवायला मीच आपसूक प्रयत्न केले. मी काय असं मुद्दामून काहीच केलं नाही, आपोआप ते घडतं. अजून एक गोष्ट, 2 खोल्यांचे घर आहे. पहाटे उठून किंवा रात्री जागून पोथी वाचायचा पारायणाचा प्रयत्न केला तर त्यांना लाईटचा त्रास होतो. त्यापेक्षा पहाटे जेव्हा सगळे गाढ झोपलेले असतात तेव्हा इतर कुठे बसणे शक्य नसेल तर आपल्याच अंथरुणावर बसावे, सोहम साधना करावी, नामस्मरण करावी. आपली साधना चालू राहते, कोणाला त्रासही होत नाही. सगळेजण आपापल्या कामधंद्याला निघून गेले की मग काय ग्रंथ वाचन लेखन जे काय करायचंय ते करून आपली साधना पूर्ण करावी. माझ्या घरात साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी त्यांची नसून ती सर्वस्वी माझी आहे हे लक्षात घ्यावे. ज्याची ज्याची शारीरिक आर्थिक पारिवारिक परिस्थिती वेगळी असते त्याप्रमाणे त्याने आखणी करून घर शांत राहील याची काळजी करावी. आम्ही सारी प्रापंचिक आहोत. बरेच जण 60च्या पलीकडे वानप्रस्थात गेलेले असले तरी प्रपंच काही कोणाला सुटलेला नाही. त्यामुळे समर्थांची खालील 2 वचने लक्षात घेऊन प्रपंच आणि परमार्थ यांची आमच्या प्रपंचासाठी योग्य अशी सांगड घालावी. कुठली वचनं आहेत ती? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येणे आळस करू नका विवेकी हो. प्रपंच सांडूनी परमार्थ करासी,
तेणे तू दुःखी होसी, कष्टी होसी. प्रपंचात राहून ज्यांना परमार्थ करायचा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि ते एकट्याने द्यावे लागते. एकतर तो जे साधन करतो त्याची कोणाला माहिती नसते, दुसरे त्याची त्यांना किंमतही नसते, मग ते का प्रयत्न करतील? म्हणून साधकाला एकट्यानेच सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते. इथे त्यांनी तितिक्षा कमावली की नाही हे त्याचे त्यालाच कळते. असा जो कोणी साधक असतो त्याचे बाळेकुंद्री महाराज आपल्या एका अभंगात भला रे भला, भला रे भला असं 3 वेळा म्हणून अभिनंदन करतात, त्याचं कौतुक करतात. आजकाल घरात आपण 2 ते 4 जण राहतो. सगळ्यांनाच परमार्थाची आवड असेल हे शक्य नाही. मी भाग्यवान म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी मला मिळाली. आता एवढ्यावरच थांबून चालणार आहे का? नाही. तर मला काय करायचंय? तर साधन चतुष्टय संपन्न होण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी इकडे-तिकडे न बघता सरळ सोपा उपाय काकांचा साधक सोपान हा ग्रंथ हाताशी घ्यायचा आणि आपले गुण अवगुण ओळखून त्याप्रमाणे आपल्यात काय बदल करायचे आहेत हे आपण आपलं ठरवायचं. कोणीही स्टिरियोटाइप साधना यासाठी देऊ शकत नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. नुसतं व्यक्ती तितक्या प्रकृतीने एकाच घरात राहणाऱ्या लोकांना देखील वेगवेगळे विचार किंवा वेगवेगळ्या सुविधा हव्या असतात. मग हे साध्य कसं होईल? मग आपण काही नाही, साधं आपली साधना चालू आहे ना, इतरांना त्रास द्यायचा नाहीये. हे वैचारिक साधन आहे. जेव्हा घरात कोणी नसेल तेव्हा वाचून ठेवावं, चिंतून ठेवावं आणि जेव्हा आपल्याला सकाळी साधना करायची आहे, तेव्हा कोणालाही त्रास न देता त्यावर चिंतन करावं, मनन करावं. मी माझ्यात कसे बदल करावे आहेत हे ठरवावं आणि पुढे जावं. हे सगळं करताना माझा जो बेंचमार्क आहे, त्यात गुणांची वृद्धी होते आहे की नाही आणि विकारांची घट होते आहे की नाही. म्हणजे गुण किंवा जे सद्गुण आहेत ते चढत्या क्रमाने आणि विकार आणि दुर्गुण हे उतरत्या क्रमाने प्रगती करतायत की नाही पाहिजे. प्रगती दोन्ही आहे, एक चढत्या क्रमाची आहे, एक उतरत्या क्रमाची आहे. हा माझा बेंचमार्क मीच ठरवायचा आहे, कोणीही हे माझ्यासाठी करणार नाहीये. असे जरी असले तरी मनावर खूप काम करावे लागते. कारण मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो हे आपण जाणतोच. हे मन विषयात प्रपंचात अडकले तर बंधनात टाकते. तेच मन परमार्थात गुंतले तर मोक्षही देते. त्याला अंजारून गोंजारून आपल्याला हवे त्या दिशेला वळवता येते. त्याला विषयापासून वळवले पण त्याला जर रिकामे ठेवले तर एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप होतो. म्हणून त्याला रिकामं न ठेवता नामस्मरणात भगवत चिंतनात गुंतवावे. साधकाला मनावर फार काम करावे लागते. परमार्थातील बऱ्याचशा अडचणी या वायुतत्वानी आणि रजोगुणाने बनलेल्या चंचल मनामुळे येतात. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या विषयापासून मनाला सतत आवरता येते. मनाला न आवरता इंद्रिय आवरता येतील हा विचार करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे, असं होऊच शकत नाही. आणि असं जर का आपण केलं तर ती इंद्रिय कधी कधी ज्वालामुखीसारखी फुटतात. आपल्याला तसा अनुभव येतो. रागाचा भडका कधी कधी अचानक फुटतो. म्हणूनच सांगावेसे वाटते, क्षमाबरोबर दम साधायचा प्रामाणिक प्रयत्न केला तर हे इंद्रिय नियंत्रण सहज शक्य होते. क्षमासाठी म्हणजे मनावर नियंत्रण आणण्यासाठी विषय दोष दर्शन हा एक उत्तम उपाय आहे. आता मनाला तर संवायचं आहे, मला डायबिटीस आहे, मग साखर हानिकारक कशी कशी आहे, त्यांनी काय काय होऊ शकतं, मला अजून अपाय काय होऊ शकतात, हे जर का मी समजावून सांगितलं तर माझी जीभ म्हणेल नको नको साखर मला. हो ना, म्हणजेच मी त्या साखरेचं दोष दर्शन करून दिलं. मनाबरोबरच इथेही इंद्रियांना आवरायचा अनेक युक्त्या आमच्या संतांनी सांगितल्या आहेत. त्यातील काही अशा आहेत की मन आणि इंद्रियांना त्यांच्या स्वाभाविक विषयापासून परावृत्त करून भगवत चिंतनाकडे प्रवृत्त करायचं. ज्याचा जसा स्वभाव त्यांनी ते ऍक्सेप्ट करायचं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्हाला भजन आवडत असेल तर आपल्या वाचेला तिकडे न्या. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण.
मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. आता मी जे सांगणार ते आपण करू शकू, म्हणू शकू की नाही ते मला माहित नाही, पण तुकाराम महाराज मात्र विठ्ठलाला तशी प्रार्थना करतात की विठ्ठला, माझ्या इंद्रियांनी जर गडबड केली तर तू निष्ठुर हो आणि त्यांना शिक्षा दे. काय म्हणतात ते, तुझे विण वाणी आणिकाची थोरी, तरी माझी हरी जिव्हा जडो. मी जर का तुझ्याशिवाय कोणाची थोरवी गाली तर माझी जीभ जडो. तुझं विण चित्त आवडे आणिक, तरी हा मस्तक भंगो माझा. नेत्री आणिकासी पाहिन आवडी, जातू त्याची घडी चांडाळते. दुसऱ्या तुझ्याशिवाय मी यदि समजा माझ्या डोळ्यांनी कोणाचं दर्शन घेतलं तर ते आंधळे हो, आपण म्हणू का हो, होईल आपली अशी हिंमत? अजिबात नाही. तुका म्हणे काय वाचून कारण, तुझं एक क्षण विसंबता. भगवंताचा एक क्षणासाठी जरी विसर पडला तर या जीवनाची काय गरज, मी हे जीवनच टाकून देईन, इथपर्यंत सुख तुकाराम महाराजांची मजल आहे. परमार्थासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी चित्त शुद्ध असणे फार आवश्यक असते. त्यासाठी कर्मयोगात आपण पाहिलेच आहे, आपल्या स्वधर्माप्रमाणे निष्काम बुद्धीने कर्तव्य कर्म केल्याने चित्त शुद्ध होते. तुकारामांचा एक अभंगातल्या एक दोन चरणही मला हेच सांगतात आणि चित्तशुद्धीचं महत्व माझ्या लक्षात आणून देतात. नाही निर्मळ जीवन, काय करीला साबण, तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काही, तुका म्हणे जीवने विण, पीक नवे नवे जाण. म्हणजे चित्त शुद्ध नसेल, म्हणजे पाणी शुद्ध नसेल तर अंगाला साबण लावून काय उपयोग, पाणीच नसेल तर पीक पिकेल का. त्याचप्रमाणे चित्तच जर शुद्ध नसेल तर सद्गुरु मला जो बोध देतायत तो मला म्हणजे माझ्या अंतःकरणात रुजेल का, शक्यच नाही. म्हणून चित्त शुद्ध हवं. इंद्रिय नियमन याचा अर्थ असा घ्यायचा का की त्यांना त्यांचे भोग भोगूच द्यायचे नाही, तर असे अजिबात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विधीने सेवन विषय त्यागाते समान. शास्त्र नियमाप्रमाणे विषयांचे सेवन केले तर ते विषयाच्या त्यागासारखेच आहे. याचा अर्थ जीवाने कोणत्या विषयाचा भोग घ्यायचा, किती घ्यायचा, याचे स्वातंत्र्य जीवाला आहे. एखाद दुसरं मिनिट अजून घेते. विषय सुखाची ओढ जास्त, आत्मसुखाची ओढ कमी, यांचे कायम व्यस्त प्रमाण असतं. आत्मसुखाची ओढ वाढली की विषय सुखाकडची आसक्ती आपोआप कमी होते. विषय सुख वाढलं तर आत्मसुखाची ओढ आपोआप कमी होते. याला व्यस्त प्रमाण म्हणतात. हे असंच असतं कायम. विषय सुखाच्या वेळी हे सुख कोणाच्या अधिष्ठानावर प्राप्त होते हा विचार जर जागा राहिला, म्हणजे अधिष्ठानाय हे जर का लक्षात राहिलं तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी व्हायला वेळ लागणार नाही. माझ्या परीने मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकीचे बोलले गेले असेल तर आचार्यांनी ती चूक लक्षात आणून द्यावी अशी त्यांना विनंती करते. इंद्रियांचे नियमन व मनाचा निग्रह या साधनेमुळे ज्यावेळी पाची ज्ञानेंद्रिये मनासह आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतात व बुद्धीचे व्यापार थांबतात, त्या अवस्थेलाच परमगती असे म्हणतात. ती परमगती मला प्राप्त होवो असाच भाव ठेवून प्रत्येकाने साधना करावी. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ हे समर्थ वचन लक्षात राहिले तर आपले प्रयत्न योग्य त्या दिशेने होतील. सर्वात शेवटी अशी परमगती भगवान श्रीकृष्ण आणि सद्गुरू डॉक्टर काकांच्या आशीर्वादाने आम्हा सर्वांना प्राप्त होवो अशी त्यांचे चरणी विनंती करून माझ्या वाणीला विराम देते. हरि ओम. नमस्कार करते स्वातीताई. सुंदर मांडणं आणि त्यात विधी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. स्वातीताई खूप छान सांगितलं, आवडलं खूप. राम